तर कारभाऱ्यांची नाईट शिफ्ट पुन्हा एकदा सुरू झाली आणि त्यांना 6 वाजता जावं लागतं. त्यासाठी मला 4:15 पासूनच स्वयंपाकाची तयारी करावी लागते. स्वयंपाकाची अर्धी तयारी केली तोपर्यंत 5:30 वाजून गेल्या. महाग असलेल्या इलायचीला अगदी मोजून मापून काढलं तोपर्यंत आमचा गॅस संपला. गॅस संपल्यावर कारभारी आणायला गेले तोपर्यंत म्हटलं काय करावं म्हणून मग पैंजण घालत बसले. तोपर्यंत ते गॅसची टाकी घेऊन आले आणि आमचा बघा छोटा पैलवान, ह्याला एकट्याला गॅसची टाकी उचलायची आहे, ती सुद्धा मोकळी. तर गॅसची टाकी जोडली आणि पटकन आम्ही स्वयंपाकाला लागलो. अंगात हाय नाही तेवढा जोर लावून पटापट इथं गूळ खिसून घेतला, कारण की मला करायची होती लॅप्सी. आज होता सोमवार, त्यामुळे अक्काचा उपवास असतो. पण यामध्येच वाजल्या 5:45. आता माझं इथं चाललं होतं की माझी भाजी शिजेल की नाही. हाय नाही तेवढी ताकद लावून जार ठेवला मटक्यावरती पालता घालून, कारण पाण्याचं टेन्शनच नाही. तर भाजी वगैरे शिजत होती तोपर्यंत म्हटलं जरा कैरी काढूया, कारण भाजी नाही शिजली ना कैरीसोबत भागवावं लागेल. अगदी 15 रुपये देऊन एकच कैरी आणली. आता गावाकडे असले कसं असतं, भरपूर खा कितीही खा आणि फुकटमध्ये खा. पण शहरात आपल्याला खायला मोजून मापून पैसे द्यावे लागतात आणि लेकराला पण प्रचंड कैऱ्या आवडतात. मी सुद्धा खायला खूपच मस्त होत्या. चला सबस्क्राईब करा. बाय.